कोणते कोणते मुद्द्यावर आपलं आंदोलन चालू आहे सर? नेमका मुद्दा म्हणजे आमचा असा आहे की आम्हाला कायम सेवेमध्ये सामावून घ्या, हाच आमचा मुख्य विषय आहे. मागच्या 2 वर्षापासून आम्ही पेसा क्षेत्रामध्ये आमची निवड झालेली आहे आणि 2022च्या पोर्टलनुसार आमची या ठिकाणी निवड झाली. आता 11 फरवरीला नवीन GR आलेला आहे की त्या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जागा भरण्यात याव्या. आता पेसा क्षेत्रामध्ये विषय असा आहे की 50% जागा ह्या पेसासाठी राखीव आहेत आणि 50% जागा या पवित्र पोर्टलला द्या, असा शासनाचा मानस आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की मागच्या 2 वर्षापासून आम्ही ज्या ठिकाणी सेवा देत आहोत त्या ठिकाणी सुरुवातीला आमची नियुक्ती करण्यात यावी आणि उर्वरित जागा या पोर्टलला देण्यात याव्या. कारण अतिसंवेदनशील अशा भागामध्ये आम्ही इतक्या वर्षापासून सेवा देत आहोत. शासनाला जी पात्रता लागत आहे ती पात्रता आमच्याकडे आहे आणि त्या पात्रतेनुसारच त्या ठिकाणी आमची भरती झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शासन जर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती करत असेल तर हे कुठेतरी आमच्यावर खूप मोठा अन्याय होत आहे. आणि ह्याच गोष्टीसाठी आम्ही या ठिकाणी मागच्या 3 दिवसापासून जिल्हा परिषदच्या समोर आंदोलन करत आहोत. सर, जेव्हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये शिक्षकांची संख्या कमी होती, पेसा क्षेत्रामध्ये शाळा बंद होत्या शिक्षकाअभावी, तर त्यावेळेस जिल्हा परिषदेने आम्हाला पर्यायी शिक्षक म्हणून कंत्राटी पदावर नेमणूक केली. मागच्या सत्रामध्ये 15,000नुसार मानधन दिले, तेही वर्षातून 2दा मिळाले. या सत्रामध्ये 20,000 प्रमाणित येत आहे, तेही 6 महिन्याने फक्त 2दा भेटले. एवढ्या तुटपुंज मानधनावर आम्ही 2 वर्ष इथे अध्यापनाचं कार्य करत आहोत. तर आता 11 फेब्रुवारीला जो GR आला त्याच्यामध्ये 50% जागा सरळ पोर्टलला द्या आणि 50% जागा पेसासाठी राखीव ठेवा असा निर्णय आहे. तर त्यामध्ये आमची एकच भूमिका आहे की आम्ही 2 वर्षाची सेवा केली आहे आणि विद्यार्थी घडवले आहेत. त्या आमच्या कार्याचा एक हेतू आहे की आम्हाला प्रथम प्राधान्य देऊन आम्हाला कायम करावे, सेवेत शिक्षण सेवक लागू करावं. मागील 2 वर्षाचा कार्यकाळ शिक्षण सेवेमध्ये पकडण्यात यावा आणि आम्हाला सेवेमध्ये सामावून घ्यावं आणि ज्या उर्वरित जागा आहेत त्या पोर्टलला देण्यात याव्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.